झाले, नक्की करून बघा आणि या खायला. नमस्कार, आपलं स्वागत आहे मिक्सिंग दुनियामध्ये. खूप दिवसानंतर आज करणार आहे नवीन रेसिपी. तर ती रेसिपी आहे चिकनची. एक 10 मिनिटात शिजणारा चिकन आणि खूप मस्त अशी लागणारी भाजी आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कापला एक कांदा, खूप पातळ बिर्याणीसाठी आपण जसं तळून घेतो तसं तळून घेणार आहोत. आणि त्यासाठी अजून लागणार आहे चिकन, टमाटे, दही आणि हे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे. आणि अजून आपल्याला लागणार आहेत काही गरम मसाले, तर मी टाकताना तुम्हाला सांगेल. तर हा झालाय कांदा लाल, आपण काढून घेऊया. चिकनला घेतलंय धुवून एकदम स्वच्छ असं बघू शकता तुम्ही. आणि एका बाउलमध्ये घ्यायचं आहे त्याला. त्यात घालतोय आपण तळलेला कांदा, मस्त मस्त. आता घालतोय आपण अंबारी धने पावडर, 1 चम्मच घालायचे. आता घालतोय आपण आपल्या घरचा काळा मसाला, 2 चम्मच मी काळा मसाला वापरला. काळा मसाला म्हणजे गावठी आपला कांदा लसूणचा मसाला. आता घालते मी हळद, अर्धा चम्मच हळद, त्याच चवीनुसार मीठ, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट. लगेच आपण याला दही टाकून मिक्स करूया. एक अर्धी वाटी मी दही टाकते यात. तर आपण याला मिक्स करून घेऊया. तर 2 टमाटे घेतलेत मी मीडियम साईजचे. तर याची आपण करूया पेस्ट. आणि पेस्ट रेडी आहे. तर ही पेस्ट पण आपण त्या मिश्रणमध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर हे झाले मिक्सर. आता ह्याला आपण मॅरिनेशन करून ठेवायचंय एक अर्धा तास. यानंतर आपण दाखवूयात काय करायचं ते. तर छान असं झाकण लावून आपण ठेवूया. तर आपलं चिकन झालंय रेडी बनवायला. चला तर मग करूयात झटपटवालं चिकन 10 मिनिटात. कढई झाली गरम. तर त्यामध्ये आपण टाकणार आहे 2 चम्मच तेल. सोबत चालू आहेत भाकरी. आमच्या वहिनी भाकरी करत आहेत. खूप लवकर होते ही रेसिपी, फक्त मॅरिनेशनला थोडा वेळ लागते. त्यामुळं 10 मिनिटात शिजून निघते चिकन. तर आपलं तेल झाले गरम. तर त्यामध्ये आपण टाकणार आहे आता थोडंसं खोबरकीस. ते पण आपण लाल करून भाजून घेतलेलं आहे. खोबरं अगोदरच लाल होतं, त्यामुळं जास्त हे करायचं नाही. लगेच चिकन टाकायचं आहे. तर 10 मिनिटं आपण यावर झाकण ठेवून शिजायला ठेवायचंय. भाजी झाली रेडी. बघू शकता किती सुंदर झाली. नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी? झाली का नाही झटपट? खूप छान झाली बरं. हे बघा, खूप सुंदर झाले आणि खूप लवकर होते. आणि नक्की करून बघा तुम्ही पण घरी. हे बघा किती छान तेल सुटले ह्याला. मी 2 चम्मच तेलामध्ये बनवले. खूप छान झाले. नक्की करून बघा आणि या खायला. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.